चर्चा आहे की तुमची आधी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक झाली, याच्या आधी पण बैठका झाल्या विलिनीकरणासंदर्भात आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा झाली अशी? एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणाबरोबरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. तुमची आणि विनोद तावडेंची भेट झाली. विनोद तावडेंचा मी खुलासा केला होता विधानसभा चालू असताना. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी चालू होती. ओबेरॉयला वरच्या मजल्यावर एका बाजूला मीटिंग होती, दुसऱ्या बाजूला अशी गोल गोल टेबल मांडून बँकर्स जे आलेले, फायनान्सची मीटिंग होती ती, बँकर्स जे आलेले ते दुसऱ्या बाजूला बसलेले. तिथं मी जाऊन, मला सुप्रियाताईंनी सांगितलं तिथे या, आम्हाला दुसऱ्या पक्षीय कारणासाठी भेट पाहिजे होती. तिथं मी जाऊन बसलो. त्यात विनोद तावडे साहेब होते, त्यांच्याबरोबर कॉफी घेतली. अशाही काही बातम्या चालतात की अर्थमंत्री पद ह्या रिक्त आहे, तर जयंत पाटील यांची वर्णी अर्थमंत्री पदासाठी लागेल. नाही, असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकच संघ आहोत. त्यामुळं मला हे बऱ्याच वेळेला दुःख वाटतं की वारंवार अशा चर्चा प्रसारमाध्यमातून का येत आहेत. ईश्वरपूरच्या ज्या जागेसंदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेला होता, तुम्ही म्हणाला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले होते. तो जमिनीचा जो विषय आहे तो महसूल मंत्र्यांच्या अखेरीत येतो का? आणि जर असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला होता की? नाही, महसूल मंत्र्यांच्या अखेरीत तो विषय येत नाही. तो नगरपालिकेचा विषय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच येतो, हे मलाही माहीत होतं. आणि त्यासाठी त्यांच्या भेटीची काल आमचे नगराध्यक्षही आलेले, भेटीची प्रयत्न केला, पण ते त्यांचा फोनच बंद होते. मग नंतर कळलं की दिल्लीला रवाना झालेत ते. आणि त्यानंतर मग नगराध्यक्षच खरं माझ्यावर येणार होते, पण बराच वेळ झाला, भेटीची वेळ मिळाली नाही. मग मी नगराध्यक्षांना म्हटलं आज काय भेटायची शक्यता दिसत नाही, तुम्ही जावा. आणि त्यानंतर मला ते अटल सेतूच्या पलीकडे गेल्यावर मला कळलं की आपण 10:15 10:30 आलात तर चालेल. मग मी तिकडे गेलो. गेले काही दिवस खूपच योगायोग घडतात का? म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं हे वक्तव्य की त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे, त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली जाणं, त्यानंतर तुम्ही भेटायला जाणं थोड्या वेळाने, नाही असं आहे, मला दुसऱ्या पक्षावर बोलायचा काही अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली.